आणि त्यामुळे अभिनेते धर्मेंद्र यांच्याविषयीच्या अनेक आठवणी त्यांचे सहकारी सध्या व्यक्त करतायत, त्यांना श्रद्धांजली व्यक्त करताना आपण पाहतो आहोत। आणि 3 ते 4 पिढ्या धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांनी काम केलं, अगदी त्यांच्या सुरुवातीचा काळ, त्यानंतरचा काळ असं करत आणि आत्ताची सध्याची पिढी असा भला मोठा काळ धर्मेंद्र यांनी पाहिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या, बघूया। आपल्या 60 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये धर्मेंद्र यांनी आपल्या अदाकारीने माझ्यासारख्या अगणित चाहत्यांना निखळ आनंद देण्याचं काम केलं। निरोगी, उत्साही आणि आनंदी राहणं आणि तोच आनंद सगळ्यांना वाटणं ही त्यांची खासियत होती। माझ्या आणि माझ्या तमाम शिवसेना परिवाराकडून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यामुळे धर्मेंद्र यांचा हा पट गेल्या 60 वर्षांची एकूण त्यांची चित्रपटसृष्टीतली कारकीर्द राहिली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका धर्मेंद्र यांनी साकारल्या। त्याच्यामध्ये रोमॅन्टिक भूमिका असोत, ॲक्शन पट असोत किंवा अगदी उत्तम कॉमेडी सुद्धा धर्मेंद्र यांची आपण पाहिली। त्यांची अनेक सदाबहार गाणी जी पुढच्या अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहतील आणि हे संचित मागे ठेवून धर्मेंद्र यांनी आज जगाचा निरोप घेतला। काही वेळापूर्वीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।